नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत निवडणुकी दरम्यान प्रत्येक जण मतदान यादीमध्ये आपले नाव शोधत असतो, पण प्रत्येकाला यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. पण हे नाव तुम्ही 2 मिनिटं तुमच्या घरी चेक करू शकतात आणि तीही लिस्ट नुसार, आणि तुम्ही त्वरित जाऊन तुमचे मतदान करू शकतात. तर चला, तर कशा प्रकारे आपण मोबाईल वरती आपले नाव लिस्ट मध्ये बघू शकतो हे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. निवडणुकीच्या आधी नवीन मतदार यादी जाहीर होते. ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. या यादीत काही मतदारांचे नावे नव्याने येते, तर काहींची नावे अनेकदा मतदार यादीत गायब होतात. तुम्हाला जर मतदान यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासायचं असेल तर तुम्हाला यासाठी 2 सोपे मार्ग करण्याचे आहेत, ज्याद्वारे तुम्ही घर बसल्या मतदार यादीत तुमचे नाव शोधू शकतात. तर चला, तर बघूया कशा प्रकारे मतदान यादीत तुमचे नाव शोधायचे. प्रथम तुम्हाला इलेक्ट्रोल रोल हे असं नाव गुगल वरती सर्च करायचंय. ते नाव आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथं इलेक्ट्रोल रोल यावरती क्लिक करायची. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यावरती बाजूला 2 नंबरच्या हिरव्या कलर मध्ये ऑप्शन दिसतं. त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायची आहे. ते विवरण द्वारा खोजी असं हिंदीमध्ये तिथं नाव येतं. सर्च बाय डिटेल असं एक नाव असतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायची. यानंतर तुम्हाला तिथं तुमचे राज्य निवडायचे. राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची भाषा निवडायची. यानंतर तुम्हाला खाली तुमचे नाव पूर्ण टाकायचे, म्हणजे तुमचं जे पहिले नाव आहे ते पूर्ण तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे सरनेम टाकायची, म्हणजे तुमचं आडनाव टाकायचंय. त्यानंतर तुमच्या नातेवाईकाचे नाव तिथं टाकायचंय. नातेवाईकाचे नाव टाकल्यानंतर तिथं तुम्हाला तुमची जन्मतारीख पूर्ण टाकायची आहे. समजा तुम्हाला तुमची जन्मतारीख माहिती नसेल तर तुम्ही वय देखील टाकू शकतात. यानंतर तुम्हाला तुमचे लिंग निवडायचे, पुरुष किंवा स्त्री यामधले तुम्ही लिंग निवडू शकतात. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे विधानसभा मतदान निवडायची. जर तुमचं जे असेल ते मतदारसंघ तुम्ही निवडू शकतात. यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला काही मिनिटात समोर एक ऑप्शन दिसेल आणि तुमचं डिटेल तुमच्या समोर असेल. यावरती खाली तुमचं जिथं मतदान असते तिथं संपूर्ण तुमचा मतदान नंबर, त्यानंतर तुमचे नाव, तुमचे वय, त्यानंतर तुमचे वय दिल्यानंतर तुम्ही जिथं मतदान करता त्या ठिकाणाचे नाव आणि तुमचे विधानसभा निवडणूक कोणत्या संघात आहे आणि तुमचे मतदान नंबर काय आहे ही संपूर्ण डिटेल, तुमच्या गावाची डिटेल या लिस्टमध्ये तुमच्या नावाची दिलेली राहते. तर अशा प्रकारे तुम्ही ही लिस्ट प्रिंट काढू शकतात किंवा मोबाईल मध्ये ठेवू शकतात आणि तिथे गेल्यानंतर दाखवल्यानंतर काही सेकंदातच तुम्हाला मतदान केले जाऊ शकते. तर आता हे झाले मतदानच्या एक गोष्ट, ही तुम्हाला वेबसाईटवर करायची. पण ज्या व्यक्तींकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, ज्यांच्याकडे मोठे मोबाईल नाहीत, तर त्यांनी छोट्या मोबाईलवरती कशा प्रकारे फॉलो करायचे. तुम्ही SMS पाठवून देखील सुद्धा वोटर ID डाउनलोड करू शकतात, म्हणजे तुम्हाला त्यावरची सर्व डिटेल दिली जाईल. SMS पाठवून तुम्हाला नाव कसे चेक करायचे. सर्वप्रथम तुम्हाला आधी मेसेज टाईप करताना पेज दाबायचे, म्हणजे तुम्हाला पेज दाबून ठेवायचे. यानंतर तुम्हाला मतदान ओळखपत्र क्रमांक टाईप करायचा आहे. तुम्हाला तुमचा मतदान क्रमांक टाईप करायचा आहे. यानंतर SMS 921172 8082 किंवा 1950 वर पाठवायचा आहे. या दोघी नंबरपैकी एका नंबरवरती तुम्हाला SMS पाठवायचा आहे आणि तुम्हाला SMS सेंड करायचा आहे. SMS सेंड केल्यानंतर काही सेकंदात तुमच्या मोबाईलवरती तिकून मेसेज येतो आणि तुमची मतदानची संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलेली राहते आणि तुमचा मतदान क्रमांक काय आहे यावरती तुमची लिस्ट नंबर हा दिलेला राहतो आणि तुम्ही गेल्याप्रमाणे इथं मतदान करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतदान यादीत नाव शोधू शकतात किंवा छोट्या मोबाईलवर देखील SMS करून तुमचे नाव शोधू शकतात. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.